ग्रंथराज जो कहलाता, द्रव्य विशेष प्रमाण और नय के स्वरूप को दिखलाता। ऐसे ग्रंथराज में जिनके वचन सहायक होते हैं, मुनि वीर प्रभु के चरणों में नमस्कार हम करते हैं। इंद्र नरेंद्र आदि जिनके चरणों में शीश झुकाते हैं, भव्य जनों को जो अविनाश्वर मार्ग बतलाते हैं। पुनरुषभागी और सिद्धों को नमस्कार मैं करता हूँ। उपाध्याय आचार्य तथा मुनियों को शीश नवाता हूँ। रहे सदा जयवंत जिनेश्वर का शासन जगहितकारी, जो निर्दोष तथा मुनिगण से वंदित है जग में भारी। आदि अंत से रहित सदाई, त्रिभुवन जन को सुखकारी। और महामिथ्यात्व संतम सका है जो विनाशकारी। पंचाध्यायावयं मम कल्पग्रंथराजमात्मसा, अर्थालोकनिदानं यस्य वचस्तं सुवे महावीरं। शेषानपि तीर्थंकरानन्तसिद्धानहं नमामि समं। धर्माचार्याध्यापक साधुविशिष्टा मुनीश्वरान् जीया जैनं शासनम् अनादिनिधनं सुवन्द्यमनवद्यं। जगतिकुमताराति नदयं दुमध्वजोपमं इति वन्दित पञ्चगुरु कृतमङ्गल सक्रियस्य एष पुनः। नाम्ना पञ्चाध्यायी प्रतिजानिते कीर्तितं शास्त्रम्। अत्रान्तरङ्ग हेतु यद्यपि भावात्वे विश्वपुत्रा, हेतु सदा हेतु साध्वी सर्वोपकारिणी बुद्धि। श्लोक 30। जीव द्रव्य का विवेचन। तुमचीच गरज होती क्रियावती शक्ती नाही, या पुस्तकात नाही होत. क्रियाशक्तीचं अपशक्तीचं 24 पासून असेल ते काय विशेष आहे. विशेष काही नाही, आपलं ते नेहमी क्रिया होती त्या पुस्तकात वेगळं आहे. नाही, वेगळं असं काही नाही. 24 पासून. जो पदार्थ सदा एक से रहते हैं, जिनमें हलन चलन क्रिया नहीं होती, वे पदार्थ तो भावरूप है। और जो पदार्थ कभी स्थिर भी रहते हैं और कभी क्रिया भी करते हैं, वे भाव स्वरूप भी है और क्रिया स्वरूप भी है। तात्पर्य यह है कि जिन पदार्थों में क्रियावती शक्ति है उनमें क्रिया होती है,
जिन पदार्थों में क्रियावृत्ति शक्ति नहीं है उनमें हलन चलन रूप क्रिया नहीं होती है, वे केवल भाववती शक्ति वाले कहलाते हैं। कोई महाशय जिन पदार्थों में क्रियावृत्ति शक्ति नहीं है, केवल भाववती शक्ति है, उन्हें अपरिणामी न समझे ले। परिणमन तो सदा सभी पदार्थों में होता है, परंतु परिणमन दो तरह का होता है, जिसमें वस्तु के प्रदेशों का एक देश से दूसरा देश हो अर्थात स्थान से स्थानांतर हो, उसे तो क्रिया रूप परिणमन कहते हैं। और जिसमें प्रदेशों का तो हलन चलन न हो परंतु पहली अवस्था से दूसरी अवस्था हो जाए, उसे भाव परिणाम कहते हैं। दृष्टांत के लिए हमारे कलम को लीजिए। कलम का टूट जाना तो उसका क्रिया रूप परिणमन है, और बिना किसी हरकत के रुकी हुई नवीन कलम का पुराना हो जाना परिणाम है। निष्क्रिय भाव में इसी प्रकार का परिणमन होता है। भाववती और क्रियावती शक्ति वाले पदार्थों के नाम। जीव और पुद्गल में तो क्रिया और भाव दोनों शक्तियां हैं, परंतु धर्म अधर्म आकाश और काल ये चार द्रव्य केवल भाव शक्ति वाले ही है। इन चारों में क्रिया नहीं होती, ये चारों ही निष्क्रिय है। बाकी तो एक सार्थक है। 30 अस्ति जीवः स्वतः सिद्धो मूर्तिमान ज्ञानाद्रव्यमौव्ययम् साधारणरूपेतो विश्वरूपोऽप्यविश्वस्य सर्वापेक्षोऽपि सर्ववित् असंख्यातप्रदेशोऽपि स्यात्खण्डप्रदेशवान् सर्वद्रव्यातिरिक्तोऽपि तन्मध्ये संस्थितोऽपि च। या 3 श्लोकामध्ये जीवद्रव्याचं वर्णन करत आहे। अस्ति जीवः स्वतः सिद्ध, हा जीव स्वतः सिद्ध आहे। स्वतः उत्पन्न झालेला म्हणण्यापेक्षा अनादि अनंत असा आहे, त्याला म्हणायचं स्वतः सिद्ध। अस्ति जीवः स्वतः सिद्ध, अनादि अनंत अपि अमूर्तिमान, अनादि अनंत आहे, अमूर्तिमान आहे। ज्ञानादि अनंत धर्मादि रूढत्वात, ज्ञान वगैरे अशा अनंत धर्मांनी अधिष्ठित, रूढ याचा अर्थ अधिष्ठित युक्त असं द्रव्य आहे ते जीव, आणि ते अव्ययम, ते कधी नष्ट होणार नाही। नंतर साधारण गुणोपेतो अपि असाधारण धर्मभाग, ते जीवद्रव्य साधारण गुणांनी तसंच विशेष गुणांनी युक्त आहे। प्रत्येक द्रव्य असते साधारण आणि विशेष, प्रत्येक द्रव्य 6च्या 6 द्रव्य त्यांचा हा मूलभूत स्वभावच आहे की जे साधारण आणि विशेष धर्मांनी युक्त जे असते ते द्रव्य राहते। म्हणून साधारण गुणोपेतः अपि असाधारण धर्मभाग विश्वरूपो अपि अविश्वस्थः सर्व अपेक्षोपी सर्वविद। इथे विरोधाभास अलंकार की विश्वरूपो अपि म्हणजे विश्वरूप आहे। विश्वरूप आहे म्हणजे 2 अर्थ आहे। संपूर्ण विश्वामध्ये, विश्व कशाला म्हणायचं? जिथे 6 द्रव्यांची सत्ता आहे त्याला विश्व म्हणायचं, 6 द्रव्याची। आता आलोक आकाशाला विश्व म्हणता येईल का? नाही म्हणता येणार। प्रवेशिकेमध्ये पहिला प्रश्न आहे विश्व किसे कहते, लघु सिद्धांत प्रवेशिका, त्याच्यामध्ये विश्व किसे कहते हा पहिला नंबरचा प्रश्न आहे। तो 6 द्रव्यों के समूह को विश्व कहते हैं। मग हा विश्वामध्ये
सर्व विश्वामधली अशी कोणतीही जागा नाही जिथे हा नाही आहे. निगुदियाच्या रूपामध्ये असो, संज्ञेच्या रूपात असो, असंज्ञेच्या रूपात असो, की या लोकाकाशाच्या बॉर्डरच्या भोवती शेवटचं जे द्वीप आहे ते स्वयंभू रमण द्वीप, आणि स्वयंभू रमण द्वीपाच्या भोवती एक लास्ट शेवटचा समुद्र आहे, तो आहे स्वयंभू रमण समुद्र. तिथे कित्येक किलोमीटर लांबीचे मासळे राहतात, मासे, मगरमच्छ, महामत्स्य. ते त्यातले बहुतेक सम्यक दृष्टी आहेत, त्यातले बहुतेक वृत्तीश्रावक आहेत. येते की नाही वर्णन येते की नाही आगमामध्ये आहे. सम्यक दृष्टी आहे. पंचम गुणस्थानवरती मगरमच्छ, मोठमोठे मत्स्य आहेत त्या ठिकाणी. अडीच द्वीपाच्या पलीकडे मनुष्याची सत्ता खतम झाली आणि मग तो सर्व प्रदेश असंख्यात, ज्याची असंख्यात द्वीप समुद्र म्हणजे किती होतात, जी संख्या तुमच्याजवळ मोजमाप करायला तयार नाही, 1000, 10,000 कोटी, 10 कोटी, अब्ज, याच्याही पुढे इतक्या संख्येनं एक एक द्वीप आणि एक एक समुद्र आणि द्विगुण विस्तारा, हा डबल विस्तार होत गेला जाता. असे जम्बूद्वीप सेंटरला 1,00,000 योजन विस्ताराचा, त्यानंतर लवण समुद्र 2,00,000 योजन विस्ताराचा. तो लवण समुद्र कसा आहे मग असा आपण जर पाहिला याच्यामध्ये प्लेनवर त्याचं प्रोजेक्शन घेतलं तर तो असा कंकणाकृती आहे लवण समुद्र. कारण मध्ये सेंटरला जम्बूद्वीप आहे, त्याच्या सेंटरला मेरू पर्वत आहे, जम्बूद्वीपामध्ये 6 क्षेत्र आहे, त्याच्या भोवती जो लवण समुद्र आहे तो 2,00,000 योजन विस्ताराचा आहे. त्याच्या भोवती धातकी खंड आहे, तो 4,00,000 योजन विस्ताराचा आहे आणि त्याच्या पुढे एक कालोदरी समुद्र आहे, 8,00,000 योजन. असं डबल करत जायचं. किती जायचं की तुमच्याजवळ आता संख्या नाही काउंटिंग करण्यासाठी. थकलात तुम्ही, आता किती डबल करणार ते आकडे लिहिता येत नाही. 50 अंकी, 60 अंकी, 100 अंकी आकडे होत गेले. इतकं लांब जायचं, इतका विस्तार आहे मध्यलोकाचा. मध्यलोकाची गोष्ट आहे बरं का. मध्यलोकामध्ये, आणि या मध्यलोकामध्ये 2.5 द्वीपवाले आपण आहोत फक्त. 2.5 द्वीपामध्येच आपलं साम्राज्य आहे, अस्तित्व आहे. 2.5 द्वीपाच्या पलीकडे आपलं काही हे नाही आहे. तर असा ही जीवराशी संपूर्ण लोकाकाशामध्ये व्यापून आहे. म्हणजे असा एक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी ती जीवराशी, सूक्ष्म कीटाणू तर सर्वीकडेच आहे, सर्वीकडे आहे. तर त्या अर्थानं विश्वरूपो अपि अविश्वस्थः याचा अर्थ काय आता विरोधाभास आहे थोडा. विश्वरूप असून देखील तसं नाही, विश्वास बसण्याचं नाही येतो शब्द. हां, आत्मप्रदेश विश्वाला व्यापून टाकणारे नाही आहेत. आत्मप्रदेश त्यांचे कसे आहेत, विश्वा एवढे नाही आहेत. कारण प्रत्येक जीव लोकाकाशाच्या असंख्यात भागा इतका असंख्यात प्रदेशी आहे. लोकाकाश मुळामध्ये किती प्रदेशी आहे, असंख्यात प्रदेशी. तो एका समयाकरता केवली समुद्रात ज्या वेळेला होतो, केवली समुद्घाताच्या वेळेलाच फक्त एका समयाकरता हा पूर्ण लोकाकाशाला टच करतो आणि एक समय झाला तर पुन्हा रिवर्सनं तो पुन्हा आपल्या मूळ शरीरामध्ये येतो. तर सांगण्याचा अर्थ असा की विश्वरूप असून देखील तो विश्वरूप बनलेला नाही आणि सर्व निरपेक्षोपी सर्व आहे. उपेक्षा सर्व
नाही तो बरोबर आहे ते नाही मग निघत त्याला नाही अपेक्षा तसं. पाहिजे असेल तर एक मात्रा पाहिजे वर. अपेक्षोपी आहे ना सर्वापेक्षोपी ते बरोबर. रकार आहे तो. हा. रकार आहे. नाही, सर्वोपेक्षित जुन्या प्रतीत काय आहे ते सांगा. सर्वापेक्षोपी जुन्या प्रतीत काय हा, आहे? सर्व प्लस अपेक्षा असं हा, सांगा. नाही उपेक्षा अपेक्षोपी अपेक्षा नाही. मात्रा आहे वर. एक मात्रा आहे. एक मात्र पाहिजे, सर्व पाहिजे. एक म्हणजे मात्रा आहे वर त्याच्यात नवीन पुस्तकामध्ये याच्यात आहे सर्वापेक्षोपी सबसे उपेक्षा रखने वाला है क्या यात नाही आहे. हाँ, खरंच उपेक्षा निघते. केलेलं आहे. केलेलं आहे. उपेक्षा हा, इथे केलेलंच आहे. सर्व इथे केलेलं आहे पण मी करून ठेवलं. सर्वच पाहिजे. सर्व आहे. सर्व करून ठेवलं आहे तिथे, कारण तो अर्थ निघत नाही, खालच्या टॅली होत नाही आणि तसे तो अर्थ लागत नाही तसा. म्हणजे कसं आहे तो हा जो जीव आहे हा निरपेक्ष आहे. कोणाची अपेक्षा नाही. कोणाची अपेक्षा नाही, त्याच्या एक्झिस्टन्सला त्याच्या गमन करण्यासाठी कोणाचीही अपेक्षा नाही, म्हणून तो असा निरपेक्ष आहे सर्वोपेक्षोपी आणि सर्वविद स्वभावाने सर्वांना जाणणारा आहे. ज्ञानाच्या अपेक्षेनं सर्वविद. आणखी कसं आहे असंख्यात प्रदेशो अपि, असंख्यात प्रदेशी आहे. स्यात् अखंड प्रदेशवान, अखंड प्रदेशवान म्हणजे त्याचा खंड होत नाही. असंख्यात प्रदेशी असो किती असो त्याच्यामध्ये असा होल नाही आहे, जीवामध्ये छिद्र नाही आहे. छिद्र जर राहिलं एखाद्याच्या कोणत्याही समजा शरीराला छिद्र पाडलं तर तो आत्मा तिथे आत्मरूपात तिथे म्हणजे जिवंत राहणार नाही, तो शरीर राहणार नाही तिथे. म्हणजे काय की हे आत्मद्रव्य असंख्यात प्रदेशिकी आहे, पण त्याचं एकत्र राहतील. अर्धा आत्मा इकडे अर्धा असं राहणार नाही, तो खंडित होईल. आत्मा अखंड आहे, असंख्यात प्रदेशी आहे, अखंड आहे. त्यात अखंड प्रदेशवान आणि सर्व द्रव्य अतिरिक्तोपी, सर्व द्रव्य अतिरिक्त म्हणजे काय तो सोडून बाकीच्या अनंत जीवराशीपासून भिन्न आहे स्वभावाने. एक जीव दुसऱ्या जीवाच्या द्रव्य क्षेत्र काल भावापासून भिन्न आहे की नाही, मग ती भिन्नता दाखवली आहे. सर्व द्रव्य अतिरिक्तोपी तन्मध्ये संस्थित त्या विश्वामध्ये तो राहत असूनही या विश्वामधल्या कोणत्याही द्रव्याशी तो तन्मय होत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही, त्याच्यापासून भिन्न आहे. भावार्थ जरा बड़ा है। वाचा. यहाँ पर आचार्य ने साहित्य की छटा दिखाते हुए जीव का स्वरूप कहा है। विरुद्धालंकार में एक बात को पहले दिखलाते हैं, फिर उससे विपरीत ही कह देते हैं, परंतु वास्तव में वह विपरीत नहीं होता, केवल विपरीत सलीका दिखता है। जैसे यहाँ पर ही जीव का स्वरूप दिखाते हुए कहा है कि वह असाधारण धर्म वाला है, तो भी असाधारण धर्म वाला है। जो साधारण धर्म वाला होगा वह असाधारण धर्म वाला कैसे हो सकता है, ऐसा विरोध सा दिखता है, परंतु वो विरोध नहीं है, केवल अलंकार की झलक है। यहाँ पर साहित्य की न मुख्यता है और न आवश्यकता है, इसलिए उसे छोड़कर श्लोक का आशय लिखा जाता है। प्रत्येक द्रव्य में अनंत गुण होते हैं, अथवा यो कहना चाहिए कि वह द्रव्य अनंत गुण स्वरूपी ही है। उन गुणों में कुछ साधारण गुण होते हैं और कुछ विशेष गुण होते हैं। जो समान रीति से सभी द्रव्यों में पाए जाए उन्हें साधारण गुण कहते हैं। इन्हीं का दूसरा नाम सामान्य गुण भी है, और जो खास खास वस्तु में ही पाए जाए उन्हें विशेष गुण कहते हैं। जीव द्रव्य में सामान्य गुण भी है और विशेष गुण भी है। अस्तित्व, प्रमेयत्व, प्रदेशत्व आदि सामान्य गुण है। ये गुण समान रीति से सभी द्रव्यों में पाए जाते हैं, और ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य आदि जीव के विशेष गुण हैं।
ये जीव को छोड़कर अन्यत्र नहीं पाए जाते, इसलिए जीव में साधारण गुण और विशेष गुण दोनों हैं। लोक असंख्यात प्रदेशी है और जीव भी लोक के बराबर असंख्यात प्रदेशी है, इसलिए यह जीव विश्वरूप है, अर्थात लोक स्वरूप है। तथापि लोक भर में ठहरा हुआ नहीं है, किंतु लोक के असंख्यातवें भाग स्थान में है, अथवा ज्ञान की अपेक्षा विश्वरूप है परंतु विश्व से जुदा है। यह जीव सर्व पदार्थों से उपेक्षित है, अर्थात किसी पदार्थों से इसका संबंध नहीं है, तथापि यह जीव सब पदार्थों का जानने वाला है। विश्वरूप आहे म्हणजे त्याला सर्वगत म्हटलेलं आहे, सर्वगत ज्ञानाच्या अपेक्षेनं. पुढे पुढचा खुलासा आहे. पुढे असेल ना? आहे अजून तीच आहे 32व्या श्लोकाचा अर्थ दिला. अर्थच आहे फक्त खुलासा नाही. अर्थ नय भेद से जीव का कथन करते हैं. नहीं, फिर भी जीव का स्वरूप राहिलं. नाही त्याला तो बदलायचं आहे. आता शुद्ध नय इथं आलेला आहे, वर आलेला आहे ते. अथ शुद्ध नया देश शुद्धश्चैकविधोऽप्य स्याद्विदासोऽपि पर्याया मुक्तामुक्त प्रभेदता. अथ शुद्ध नया देशात, शुद्ध नयाच्या दृष्टीने शुद्ध च एक विधोपी यहा, तो जीव कसा आहे, आत्मा कसा आहे, शुद्ध नयाच्या अपेक्षेनं तो शुद्ध आहे आणि एकविध म्हणजे एकच स्वरूपाचा आहे, शाश्वत स्वरूपाचा आहे आणि कधी न बदलणारा असा त्याचा स्वभाव आहे. तो शुद्ध नयाच्या अपेक्षेनं. आणि स्यात द्विधा सोपी पर्यायात, पर्यायात म्हणजे पर्यायार्थिक नयानं जर पाहू गेलं असताना तो द्विधा म्हणजे दोन प्रकारचा आढळे. स्यात द्विधा सोपी पर्यायात मुक्त आणि अमुक्त प्रभेदतः, मुक्त आणि अमुक्त असे दोन भेद पर्यायार्थिक नयाने त्या जीवाचे होते. कारण मुक्त आणि अमुक्त ह्या दोन्ही पर्यायी आहेत आणि कोणत्याही पर्यायीला विषय करणारा नय हा पर्यायार्थिक नय असतो. आत्मा मुक्त आहे ते सुद्धा पर्याय, आत्मा मुक्त नाही किंवा अमुक्त आहे ही सुद्धा पर्याय झाले. या पर्यायावरून आत्म्याच्या त्रैकालिक स्वभावाचं कथन केलेलं नाही आहे, म्हणून तो शुद्ध द्रव्यार्थिक नय नाही आहे. पर्यायार्थिक नयाने हे आत्म्याचे दोन भेद झाले. वाचा. यहाँ जीवादि 7 तत्वों का नामोल्लेख करके सर्वप्रथम जीव तत्व का विचार किया गया है. प्रत्येक द्रव्य में दो प्रकार के धर्म पाए जाते हैं, एक सामान्य रूप और दूसरे विशेष रूप. सामान्य धर्म वे है जो सब द्रव्य में या एक से अधिक द्रव्य में समान रूप से पाए जाते हैं, और विशेष धर्म वे है जो विवक्षित द्रव्य के सिवाय अन्य द्रव्य में नहीं पाए जाते. ये विशेष धर्म ही उस द्रव्य के अनुजीवी धर्म कहलाते हैं. इनके अस्तित्व द्वारा ही उस द्रव्य की पृथक सत्ता जानी जाती है. इस दृष्टि से विचार करने पर जीव के स्वतंत्र धर्म ज्ञान दर्शन सुख आदि प्राप्त होते हैं. ये धर्म अन्य द्रव्य में नहीं पाए जाते, इसलिए इनकी स्वतंत्र सत्ता रखने वाले जो द्रव्य है उसे ही जीव कहते हैं, ऐसा यहाँ समझना चाहिए. इसका विशेष खुलासा मूल में किया ही है. आता सकारण संसारी जीव का स्वरूप कहते हैं. 34. बद्धो यथा संसारी स्यादलब्धस्वरूपवान् मूर्छितो नाजितो साभिर्ज्ञानाव्यावृत्तिकर्मभिः. बद्धो यथा सहा संसारी, तो जीव संसारी जीव हा बद्ध आहे, कर्मांनी बांधला गेलेला आहे. बद्धो यथा सहा संसारी स्यात् अलब्ध स्वरूपवान,
अलब्ध आणि अलब्ध स्वरूप म्हणजे संसारी जीवाला आजपर्यंत आपल्या स्वरूपाचं दर्शन झालं नाही. सम्यक दृष्टी संसारी आहे की नाही, तर सांगतात त्या सम्यक दृष्टीचा संसारी नाही आहे, तो मुक्तच झाला. सम्यक दृष्टी आली, तो दृष्टीमुक्त झाला. इथे संसारी म्हणजे मिथ्या दृष्टी घ्यायचं. तर हा मिथ्या दृष्टी जीव कसा आहे, स्यात अलब्ध स्वरूपवान, आपल्या स्वरूपाला कधी त्यानं जाणलं नसल्यामुळं त्याला आपलं स्वरूप कधी लब्ध झालं नाही, म्हणजे प्राप्त झालं नाही. स्यात अलब्ध स्वरूपवान मूर्छितो, आणि मूर्छित आहे म्हणजे शुद्धीवर नाही आहे. शुद्धीवर कोण आहे, फक्त सम्यक दृष्टी. मिथ्या दृष्टी मूर्छित आहे. मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी कषायाच्या सर्पदंशामुळे तो मूर्छित झालेला आहे, मिथ्या दृष्टी जीव. म्हणून त्याला मूर्छित म्हटलेलं आहे. मूर्छितो अनादितो, अनादितो म्हणजे अनादी काळापासून मूर्छित आहे. अष्टाधीर ज्ञानादी आवृत्ती कर्मभी, अनादी काळापासून 8 कर्मांच्या संस्कारामुळे हा मूर्छित झालेला आहे. अर्थ, जो आत्मस्वरूप को नहीं प्राप्त हो रहा है और जो अनादि से ज्ञानावरणादि 8 कर्मों से मूर्छित है, त्या ज्ञानावरणादी 8 कर्माच्या पाठीमाग करता करविता कोण आहे? मुख्य दर्शन मोहनी आहे. मिथ्यात्वच आहे की नाही, मिथ्यात्वच आहे त्याच्यामध्ये खास लीडिंग मेंबर. तर त्या दर्शन मोहनियाच्या मुळे हा जीव मूर्छित झालेला आहे. अतएव बद्ध है वह संसारी जीव है. आता जीव के साथ कर्म का अनादि संबंध ये बताते हैं. यथा अनादि सह जीवा अनादिश्च पुद्गला द्वयोर्बन्धो अपि अनादिस्य संबंधो जीव कर्मणः. संबंधो जीव कर्मणः, जीव आणि कर्मांचा संबंध हा अनादि काळाचा आहे. यथा अनादिही सहा जीवात्मा तथा अनादिश्च पुद्गला. सत्ता जगामध्ये सर्व द्रव्यांची अनादि आहे. जसा अनादि काळापासून हा जीव आहे, तसा अनादि काळापासून पुद्गल आहे. म्हणजे पुद्गल आहे म्हणजे पुद्गल आहे त्यामध्ये कर्माण शरीर आहे, कर्माण वर्गण आहे, कर्मरूप झालेली वर्गण आहे आणि जीव आहे. अनादि काळापासून दोघांचा संबंध आहे. संबंध आहे म्हणूनच बंध आहे. तर द्वयोर बंधो अपि अनादि, आणि दोघांचा बंध जो आहे हा संतान रूपानं अनादि काळाचा आहे. संतान क्रमाने म्हणजे त्याचं माहीत आहे, संतान क्रमाने एक बंध झाला तर तो साधी आहे. कोणताही बंध होईल तो साधी, त्याची निर्जरा होऊन जाईल कालांतराने, तर निघून जाईल. परंतु त्याची निर्जरा होईपर्यंत याची बंधाची धारा सतत चालू आहे. म्हणजे ती बंधाची धारा कधी त्याची तुटली नाही, म्हणून तो कसा आहे, अनादि आहे. द्वयोर बंधो अपि अनादि स्यात् संबंधो जीव कर्मणः. दोघांचा बंध अनादि काळापासून आहे हे सांगतात. पुढे अनादि संबंध की दृष्टांतपूर्वक सिद्धी. द्वयोर अनादि संबंधात् तनकोपलसन्निभा अन्यथा दोषैव स्यात् मतवेतसंशया. द्वयोः अनादि संबंध, कर्म आणि जीव यांचा अनादि काळापासून बंधरूप झालेला संबंध आहे. कनकोपल सन्निभा. कनकोपल सुवर्ण पाषाण,
सुवर्ण पाषाण त्याला म्हणायचं कनकोपल. कनक म्हणजे सुवर्ण, उपल म्हणजे पाषाण. खाणीमध्ये सापडलेला सोन्याचा दगड, त्या सोन्याच्या दगडामध्ये सुवर्ण आहे, शुद्ध सुवर्ण आहे आणि मातीसुद्धा आहे, किट्टिमा त्याला म्हणतात. या दोघांचा संबंध अनादी काळाचा आहे. अनादी काळाचा आहे म्हणजे अनादी शांत ती अवस्था आहे, अनादी शांत. तर द्वयोः अनादि संबंधः कनकोपलसन्निभा अन्यथा दोषः एव स्यात् इतरेतर संश्रया. असं जर मानलं नाही तर इतरेतराश्रय दोष उत्पन्न होईल. ऐसा नहीं मानने पर वह उसके आश्रय इस प्रकार अन्योन्याश्रय दोष आता है. सांगा अन्योन्याश्रय दोष कसा? असं जर मानलं नाही, कनकोपल मध्ये स्वर्ण आणि किट्टिमा माती यांचा अनादिकालीन संबंध आहे असं जर मानलं नाही तर मग आधी बीज ऐकले, जुनं गाणे, बीज अंकुरले, रोप वाढले. बीजादी वृक्षादी. पहिले बीज का पहिले वृक्ष? तर उत्तरच मिळालं नाही आसमंत म्हणा. तर पहिले माती का पहिले सोनं, ते तसा त्याचं उत्तर मिळणार नाही. तर ते अनादीचा संबंध माना. तो जर मानला नाही तर इतरेतराश्रय दोष. इतरेतराश्रय दोष म्हणजे सोन्याने मातीशी संगत केली का मातीने सोन्याची संगत केली याचं उत्तरे सापडणार नाही आणि म्हणून याला म्हणायचं इतरेतराश्रय दोष. तर ते अनादी काळापासून आहे, स्वीकार करा. आत्मा को शुद्ध मानने में क्या दोष है? जीवा प्रागेव तादृशा बन्धाभावोऽथ शुद्धेऽपि बन्धश्चे निवृत्ति कथम्. तद् यथा यदि निष्कर्मा जीवः प्रागेव. प्रागेव म्हणजे सुरुवातीला, विश्वनिर्मितीच्या पहिल्या दिवशी, विश्वनिर्मितीच्या पहिल्या दिवशी आत्मा शुद्ध होता. प्रागेव निष्कर्मा, कर्मांनी तो रहित होता. आणि तादृशा बंध अभावो अथ शुद्धेपी, मग तो शुद्ध होता, त्याला बंध नव्हता. आणि नंतर बंधाश्चेत, नंतर बंध झाला आणि मग त्या तो बंधाने निवृत्ती म्हणजे कशा प्रकारे बंधांनी तो रचल्या गेला याचा अर्थ की सुरुवातीला जर तो कर्मांनी रहित होता असं मानलं तर मग मध्येच त्याला बंध होण्यासाठी काय कारण घडलं याचं पुन्हा उत्तर द्यावं लागेल. म्हणून हा प्रश्न अनुत्तरित राहतो, म्हणजे मिथ्या दृष्टीच्या मताप्रमाणे. यदि जीव पहले कर्मरहित अर्थात शुद्ध अकेला मान लिया जाए तो बंध का अभाव प्राप्त होता है, और यदि शुद्ध अवस्था में भी उसको बंध मान लिया जाए तो फिर मोक्ष कैसे प्राप्त होगा? सुरुवातीला शुद्ध होता मानलं तुमचं, मग तो बंध झाला. मग बंध कसा झाला? मग शुद्ध होता तर बंध कसा झाला? मग आता बंध झाला तर मोक्ष कसा विद्याचा? कारण जो शुद्ध असून जर बंधाला प्राप्त होतो तर तुमच्या मोक्षाची काय गॅरंटी? मोक्षात गेल्यानंतर एक कालांतरानं ते म्हणाल की आता पिरियड संपला, आता ते बंद व्हायला पाहिजे. तर ही जी तुमची अन्य मताची मीमांसा आहे का जीव पहिले शुद्ध होता नंतर कर्माने बद्ध झाला, तर तुम्ही मोक्षाचं तत्त्व सांगू शकणार नाही. कारण तुम्ही सिद्ध केलेल्या मोक्षामध्येही कालांतराने आम्हाला पुन्हा बंधन प्राप्त होण्याची भीती राहील. म्हणून हे तुमचं जे तत्त्वज्ञान आहे, हे अजैन तत्त्वज्ञान, हे या मीमांसेमध्ये बसत नाही, हे सांगायचं असेल. पुद्गल को शुद्ध मानने में दोष लोक घेऊन घेऊ. ठीक आहे, आता पुद्गलाचं प्रकरण निघालं. आता पुद्गलाचं
2 श्लोक म्हणतो. बरं. गीताचे